कृषीमध्ये जेवढे काही सुगंधित वस्तू असतील अशा या सुगंधित वस्तूंचा सुगंध हवेच्या दिशेने ठराविक अंतरापर्यंत पडत असतो. कारण जी व्यक्ती सद्धर्माचं आचरण करतो, शीलाचं पालन करतो, अशा व्यक्तींच्या शीलाचा सुगंध हवेच्या विरुद्ध दिशेने अमर्या अशा अंतरापर्यंत पडत असतो. अखिल विश्वाला करुणा, मैत्री, शांती चा संदेश देणारे शाकर्मी धम्माचं राज्य प्रस्थापित करणारे महाराज महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना सर्वप्रथम वंदन करतो. भगवान बुद्धांनी ज्याचा शोध घेतला, जो विद्वान लोकांना समजण्यासारखा आहे, निर्वाण पदापर्यंत पोस्ट करण्यासारखा आहे, असा त्यांचा तो सद्धम्म ज्यांची वंदनाने निर्मिती केलेली आहे, जो सुमार्गाने चालतो आहे, उचित मार्गावर चालतो आहे, न्याय मार्गाने चालतो आहे, असा गुण संपन्न त्यांचा तो श्रावक संघ. या केंद्रांना सर्वप्रथम मी वंदन करतो. या पवित्र अशा वर्षवास काळामध्ये ज्यांचा आपले इथे वर्षवास आहे आणि त्या वर्षवासाचा आपण लाभ घेता, त्याबद्दल परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, संत काळी महाराज या महामानवांच्या विचारांना मी वंदन. आणि आपल्या या विहारामध्ये ज्यांचा वर्षवास आहे, पूज्य वदंत सारीपुत्र स्थवीरजी, पूज्य या आजच्या या वर्षवासानिमित्ताने उपस्थित असलेले पूज्य वदंत श्रीपाद स्थवीरजी, आर्यजी आणि या विहाराशी निगडीत असलेले सद्धम्म प्रचार प्रसार केंद्राचे सर्व पदाधिकारी, आपण इथे उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका, बालक, आपण सर्वांच्या कल्याणाकरता आज या पवित्र वर्षवास काळामध्ये आपण पवित्र अशा दिवसावर इथे एक धम्मदेशनीचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तविकता हा जो वर्षवास काळ असतो, हा वर्षवास काळ पूर्ण धम्मदेशनीचाच काळ असतो. हा पवित्र असा वर्षवास काळ पूर्ण धम्मदेशना श्रवणाचा काळ असतो आणि हा पूर्ण वर्षवास काळ धम्मश्रवण करून तो परिपूर्णता आपल्या कृतीमधून उतरवण्याचा काळ असतो. तर बौद्ध लोकांच्या या जीवनामधला हा 3 महिन्याचा जो काळ आहे ना, तो एक प्रकारचा उत्सवाचा काळ असतो. या काळामध्ये भगवंताची अमाई आणि त्याचं सत्कर्माच्या माध्यमातून पुण्यकर्म करत असतात आणि आपलं जीवन हे पुण्यानं भरून काढत असतात. हा पवित्र असा वर्षवास काळ आहे, धम्मश्रवण
बुद्धाचा धर्म आणि या जगामध्ये असणारे धर्म या दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे. इतर धर्मामध्ये त्या काल्पनिकतेला स्थान आहे. इतर धर्मामध्ये कर्मकांडाला स्थान आहे. इतर धर्मामध्ये ईश्वर आत्मा वगैरे वगैरे गोष्टीला भरपूर असं स्थान आहे. परंतु भगवान बुद्धाचा धर्म असा आहे जगाच्या पाठीवर की त्या धर्मामध्ये त्या काल्पनिक ईश्वराला स्थान नाही, ना त्या काल्पनिक आत्म्याला स्थान नाही, ना त्या ईश्वराने आत्म्याला प्रसन्न करण्याकरता जे काही कर्मकांड केले जातो असल्या कर्मकांडाला एक स्थान नाही. भगवान बुद्धाने सर्वप्रथम जेव्हा त्यांना संबोधी प्राप्त झाली तेव्हा त्यांनी विचार केला की माझ्या या सद्धर्माचा उपदेश सर्वप्रथम मी कोणाला देऊ. कारण प्रभाव जो होता तो काल्पनिकतेकडे होता, अंधश्रद्धेकडे होता, दैववाद ईश्वरात याच्याकडे होता. आणि भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये त्या गोष्टीला वेगळं स्थान नव्हतं. आणि म्हणून भगवंत विचार करतात की माझा जो सद्धर्म आहे तो सद्धर्म समजून घेण्याकरता विद्वानाची आवश्यकता. म्हणून काही काळ भगवान बुद्ध नैराश्याकडे वळले, परंतु आणखी पुन्हा विचार केला भगवंताने की नाही, तथागताचा हा जो जन्म होतो तो नैराश्याकडे वळण्यासाठी होत नसतो. तो लोकांमध्ये जाऊन लोकांच्या कल्याणाचा मार्ग सांगण्याकरता तथागताचा जन्म होत असतो. त्यांना दुःखातून बाहेर मुक्तीचा मार्गाचा एक उपदेश होतो. त्यांना दुःखातून बाहेर काढण्याकरता तथागत भगवान बुद्धाचा जन्म होत असतो. आणि म्हणून त्यांनी विद्वानाचा शोध घेतला आणि विद्वानाचा शोध घेतल्यानंतर हाकेच्या अंतरावर कश्यप बंधूचा असा एक त्या ठिकाणी आश्रम होता. आणि भगवंतांनी विचार केला की काश्यप बंधूकडे गेलो पाहिजे का. भगवान बुद्धांनी विचार केला की नव्हे, काश्यप बंधूकडे आता जाण्याची ती वेळ नाही. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा परिपूर्णता नाही. मी त्यांच्याकडे जर गेलो तर ते माझा धर्म समजू शकणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या मनाचा कल एक दुसरीकडे वळवला आणि त्यांना ते 5 परिवाराची आठवण लागली की जे सिद्धार्थ बोधिसत्व सिद्धार्थ असताना त्या 5 परिव्राजकांनी त्यांची खूप अशी सेवा केली होती. काही कारणास्तव ते भगवंताला सोडून साधना विधी मुक्तायपणामध्ये गेले आणि तिथे तप करत होते. त्यांची भगवंताला आठवण झाली आणि नेमकं हे हाकेचं अंतर सोडून देऊन असा कित्येक किलोमीटर पायी चालत गेले आणि त्या 5 परिव्राजकांना भगवंतांनी पहिला धर्माचा उपदेश केला. पहिला धर्माचा उपदेश केला आणि त्या उपदेशामध्ये लगेच कौंडिन्य नावाचा जो परिव्राजक होता तो लगेच तिथे महत्त्व झाला, जीवनमुक्त झाला. पहिली सफलता भगवंताला त्या ठिकाणी मिळाली आणि तेव्हापासून भगवंताने धर्माच्या प्रचार प्रसाराला सुरुवात केली. भगवान बुद्धांनी जेव्हा धर्माच्या प्रचाराला सुरुवात केली तेव्हा भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये प्रामुख्याने कशाची शिकवण आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला गेलेला आहे. इतर धर्मामध्ये ईश्वरावर भर दिला, आत्म्यावर दिला, परंतु भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये 2 गोष्टीवर भर दिला आणि ते 2 गोष्टी म्हणजे पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्य. भगवंत सांगतात की मनुष्याने सतत आपल्या या जीवनामध्ये पुण्यकर्म करत राहावं पाहिजे आणि मनुष्याने पाप कर्म कधीही करू नये. मग नेमकं पुण्यकर्म म्हणजेच काय होतो आणि पाप कर्म म्हणजेच काय होतो. पाप कर्म मनुष्याला मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख देतो आणि पुण्य जे आहे ना ते पुण्य मनुष्याला मनुष्याच्या जीवनामध्ये सुख देतो. आणि म्हणून भगवंतांनी आपण सर्वांना सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये सतत सत्कर्माच्या माध्यमातून
तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुण्य संग्रह करत असतो पाहिजे. मग नेमकं सत्कर्म म्हणजेच काय की ज्याला पुण्याचं फळ येईल. सत्कर्म म्हणजे भगवंतांनी सत्कर्माच्या माध्यमातून सांगितलं शीलाचा आचरण, विशुद्धी मार्ग. शील आचरण करणे हे सत्कर्म होतो. आणि शील अनेक तऱ्हेचं शील भगवंतांनी सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये पंचशील आहे, त्याच्यामध्ये अष्टशील आहे, त्याच्यामध्ये दशशील आहे, अनेक प्रकारचं शील आहे. आणि त्या शीलाला योग्य रीतीने आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार जर आपण तंतोतंत जर त्या पद्धतीने आचरण केलं तर निश्चित त्याला सत्कर्म म्हणतात. आणि त्याला फळ येतो पुण्याचं. आणि ते पुण्याचं फळ आपल्या पाठीशी भगवान बुद्धाचा धम्म निवड शील सांगून भगवंत थांबले नाही. भगवान बुद्धाचा धम्म महासागरासारखा आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. आणि म्हणून देव आणि मनुष्याच्या कल्याणाकरता भगवंतांनी एक पाऊल समोर जाऊन टाकून तुम्हाला या जीवनामध्ये आपण सर्व प्रपंचिक लोक या जीवनामध्ये आपल्याला प्रपंच कसा चालवायचा असतो, आपलं जीवन आपल्याला कसं चालवायचं असतो याचा सुद्धा आपल्याला उपदेश केला. त्याला म्हणतात जीवन जगण्याची कला. तुम्हाला भगवान बुद्धांनी एक जीवन जगण्याची कला शिकवलेली आहे. आणि तसंही मनुष्य आपल्या या जीवनामध्ये आपला कुटुंब सांभाळत असतो. आणि कुटुंब सांभाळत असताना त्याला अनेक मार्गाने जावं लागत असतो. अनेक मार्गातून तो काहीतरी प्राप्त करून घेतो आणि आपलं कुटुंब तो चालवत असतो. परंतु भगवंत म्हणतात सर्वच मार्ग योग्य नाही. कोणी कोण्या मार्गाने जीवन जगतो, कोणी कोण्या मार्गाने जीवन जगतो, तर सगळे मार्ग योग्य नाही. तर त्यापैकी तुम्हाला योग्य मार्गाचा उपदेश भगवंतांनी केला की ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग हा योग्य रीतीने आपण समजून घेतला पाहिजे. आणि तो मार्ग आपल्या कृतीमधून उतरून आपल्या जीवनाचा काळ आपण रेटत असलो पाहिजे. जी व्यक्ती तो आर्य अष्टांगिक मार्ग समजून घेतो त्या व्यक्तीला जीवन जगण्याची कला आपण झाली. कला तर पुष्कळ आहे, परंतु ही कला सर्वात श्रेष्ठ आहे जी कला भगवंतांनी तुम्हाला शिकवली आर्य अष्टांगिक मार्गाच्या मार्गाने. मार्ग आहे ना, त्याच्यामध्ये पहिलाच मार्ग एक आहे ज्याला सम्यक दृष्टी म्हणतात. ज्याला सम्यक दृष्टी म्हणतात. आणि तो सम्यक दृष्टी नावाचा मार्ग आपण व्यवस्थितरित्या समजून घेतला तर आपल्याला असं समजून येईल की तो सम्यक दृष्टी नावाचा मार्ग आपल्याला बुद्धिवाद शिकवतो. तो सम्यक दृष्टी नावाचा मार्ग आपल्याला चिंतन मनन करण्याचं शिक्षण देतो. कारण इतर धर्मामध्ये तुमच्या बुद्धीचा काही उपयोग नाही. जे काही होईल होत असतो आणि तुमची जी बुद्धी आहे तुमची बुद्धी तुमच्या जागेवर ठेवावा लागतो. परंतु भगवंत म्हणतात नाही, मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. त्याच्याकडे बुद्धी नावाची वस्तू आहे आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्याने त्या बुद्धीचा उपयोग केलाच पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी तो पहिला मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे. कसा तुम्ही प्रत्येक गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे आणि तुमच्या बुद्धीचा तुम्ही विकास केला पाहिजे. हा जो सम्यक दृष्टी नावाचा मार्ग आहे हा मार्ग सोबत ठेवू. इतर जे 7 मार्ग आहे त्या 7 मार्गाचं तुम्हाला अनुसरण करायचं असतं. जेव्हा तुम्ही या सम्यक दृष्टीला सोबत ठेवून 7 मार्गाचं अनुसरण कराल ना तर तुम्हाला जीवन जगण्याची कला झाली. जिंकले तुम्ही या जीवनामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा आहे सम्यक संकल्प. आता मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला कोणतेही काम करायचं असेल तर त्याला पहिले ठरवावं लागतं. बदल करण्याशिवाय तो कोणतंच कार्य करू शकत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतात की तो संकल्प ते ठरवणं कसं असलं पाहिजे, सम्यक असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. आणि मग योग्य अयोग्य आणि जे ठरवतो योग्य आहे की अयोग्य आहे हे कसं आम्हाला माहिती तर भगवंत म्हणतात तुमच्याकडे बुद्धी नावाची वस्तू आहे. तुमच्याकडे तो सम्यक दृष्टी नावाचा मार्ग आहे. आणि त्या मार्गाच्या कसोटीवर किंवा तुमच्या त्या बुद्धीच्या कसोटीवर तो तुमचा सम्यक संकल्प तपासून पहा.
तो तुमचा सम्यक संकल्प तपासून पहा आणि तुम्हाला होकारार्थी उत्तर मिळत असेल निश्चित तो संकल्प आणि नकारात्मक उत्तर मिळत असेल ना तर तो मिथ्या संकल्प आहे आणि तो मिथ्या संकल्प तुम्ही करू नका सम्यक संकल्प करा आणि मग आम्ही सम्यक संकल्प केला मग नेमकं आम्ही सम्यक संकल्प म्हणजेच काय होतो तर भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे महामूल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे असैवनाच बाबानं पंडितांचं सेवन पूजात पूजनीयान येतान मंगल मुहूर्तमा तुम्ही जी तुमच्या जीवनामध्ये असा काही एक संकल्प करा की ठरवा तुम्ही मी माझ्या या जीवनामध्ये कधीही मूर्खाचा सहवास करणार नाही किंवा मूर्खाच्या सहवासामध्ये राहणार अशा मग कोणाच्या संगतीत मला राहावं आहे कारण मनुष्य प्राणी असा आहे मनुष्य असा आहे की जन्मताबरोबर तो कोणाचा तरी आधार घेऊन राहत असतो जेव्हा त्याचं शरीर विकसित होतो जेव्हा जन्मतो तो मातेच्या आधारात घेऊन जातो थोडं त्याचं शरीर विकसित झालं कुटुंबाचा आधार घेऊन तो जगतो जेव्हा जगतो आणि आणखी तो मोठा जर झाला तर तो समाजाचा आधार घेऊन जातो परंतु तो समूहामध्येच राहतो समूहाचाच आधार घेत असतो आणि म्हणून भगवंतांनी तुम्हाला सांगितलं त्या महामूलसूत्रामध्ये तुम्हाला आधार घ्यायचा असेल तुम्हाला मित्रत्व करायचं असेल तुम्हाला संगत करायची असेल तर मूर्खाची संगत तरी मग कोणाची संगत करा आज पंडितांचं सेवन तुम्ही कोणाची संगत केली पाहिजे विद्वान पंडिताची तुम्ही संगत केली पाहिजे मग इथे प्रश्न असा आहे की भगवंत सांगतात की मूर्खाची संगत करू नका मग मूर्ख कोणाला म्हटलं गेलेलं आहे आपल्या या धर्माच्या माध्यमातून मूर्ख त्यालाच म्हटलं गेलेलं आहे जो ज्याला धर्म माहित नाही मूर्ख त्यालाच म्हटलं गेलेलं आहे की जो धर्माचं आचरण करत नाही अशा व्यक्तीला भगवंतांनी मूर्ख म्हटलेलं आहे आणि तशा व्यक्तीसोबत जर तुमची संगत असेल तर तो स्वतःचं कल्याण करू शकत नाही आणि तुम्हालाही तो तुमचंही कल्याण होऊ देत नाही म्हणून जागृत असले पाहिजे कधी मूर्खाचा सहवास करू नका मग कोणाचा सहवास करा पंडितांचं सेवन पंडित शब्द भगवान बुद्धाच्या काळामध्ये तो पंडित शब्द होता आणि तो पंडित शब्द भगवंताच्या काळापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि आपण पाहतो आज पंडित कोणाला आपण पंडित म्हणता क्षणी आपल्याकडे समोर एखादी व्यक्ती राहतो जाणवधारी किंवा शैलीला त्याला आपण पंडित म्हणतो तर भगवंत नाही तो पंडित होऊ शकत नाही जो खरा धर्माचा आचरण करतो स्वतः आचरण करतो आणि तुम्हाला धर्माचा आचरण करण्याकरता प्रबोध करतो अशा लोकांना भगवंतांनी पंडित म्हटलेलं आहे आणि अशा लोकांची आपण काय केली पाहिजे संगती केली पाहिजे तेव्हा आपल्या हातून सत्कर्म करू शकतो हे कर्म झालं त्याला सम्यक कर्मांत म्हणतात संकल्प केला मी विद्वानाच्या सहवासात काही लोकांच्या सहवासात राहणार नाही आणि सम्यक कर्मांत झालं तुमचं की त्याच्यासोबत तुम्ही संगत करण्याकरता तयार झाला अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुमचं सम्यक कर्म चालू असलं पाहिजे त्याला सत्कर्म म्हणतात आणि जेव्हा आपण सतत असं आपलं जीवन चालू केलं पाहिजे या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आणि 8 प्रकारचे लोक धर्म आहेत आणि त्या 8 लोक धर्मामध्ये आपण विचलित न होता किंवा भागावून न जाता आपण इथे तटस्थ भूमिका घेऊन त्याच्या माध्यमातून त्याच्यातून आपण योग्य असा मार्ग काढत राहतो आणि म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं भगवंतांनी 8 लोक धर्म कोणते आहेत उत्कृष्ट लोक धर्म चिंतन यशनार गणपती असुराम विरजन ठेवा एकदम मंगल उत्तमा या तुमच्या जीवनामध्ये 8 लोक धर्म येतात 8 कोणते सुख आहे दुःख आहे यश आहे अपयश आहे लाभ आहे हानी आहे स्तुती आहे प्रशंसा आहे अशा प्रकारच्या एक 8 लोक धर्म आहेत आणि या 8 लोक धर्मामध्ये तुम्ही आपलं जीवन जगत असता आणि म्हणून तुम्ही हा विचार केला पाहिजे जरी माझा सुखाचा काळ असेल तरी माझा तो नित्य माझ्या जीवनामध्ये राहणार जरी माझ्या दुःखाने आघात केला अशा दुःखाचा काळ असेल तोही माझ्या या जीवनामध्ये नित्य टिकून राहणार नाही आणि म्हणून हा हे जे सुखाचं चक्र आहे हे सुखाचं चक्र सतत फिरत राहतो आणि त्याच्यामधून आपल्याला
जेव्हा सुखाचा काळ आपल्याला येईल ना, येत असतो ना, तेव्हा आपण भारावून जाता कामा नये. जेव्हा दुःखाचा काळ येतो तेव्हा आपण हसून सुद्धा जाता कामा नये. ही भगवंताच्या दर्शन आहे. कारण तोही काळ निघून जातो. कारण तोही काळ निघून जातो. काळ थांबत नसतो. आणि म्हणून तुम्ही जर सुखाच्या काळामध्ये भारावून गेला तर तुमच्याकडून थोडा धम्माचं आचरण कमी होणार. तुम्ही जर फसून गेले, तुमची मानसिकता विचलित झाली, दुःखच नाही, तिथे तुमच्या धर्माचं आचरण कमी होऊ शकतो. आणि म्हणून भगवंत सांगतात की तटस्थ भूमिका तुम्ही घेतली पाहिजे दोन्ही अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्ये योग्य असं तुम्ही मार्ग काढला. याला म्हणतात सत्कर्म. आणि या सत्कर्माचं फळ मनुष्याच्या पाठीशी संग्रहित असतो. त्या सत्कर्माच्या फळाला पुण्य फळ म्हणतात. ते पुण्य फळ तुमच्या पाठीशी संग्रहित असतो. आणखी समोर जाऊन भगवान बुद्धांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही शील आचरण तर केलं पाहिजे, सदाचार मार्गाचं तर पालन केलंच पाहिजे, परंतु तुमच्यामध्ये गुण सुद्धा असले पाहिजे. आणि ते गुण कोणते तर तुम्ही सद्गुणी नसते. गुण दोन प्रकारचे असतात. एक सद्गुण असतो, एक दुर्गुण असतो. आणि त्या गुणापैकी जो सद्गुण आहे ते सद्गुण आपण समजून घेतले पाहिजे. आणि आपल्याला त्या सद्धर्माच्या माध्यमातून ते सद्गुण समजून घेता येतात. ज्याला पारंगता म्हणतात. ते 10 प्रकारचे आहेत आणि ते 10 प्रकारचे सद्गुण आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये काही गुण आहे, पहिला गुण आहे दान नावाचा. त्याच्यामध्ये एक सद्गुण आहे शील आचरण करण्याचा. त्याच्यामध्ये एक सद्गुण आहे शांती प्रस्थापित करण्याचा. त्याच्यामध्ये सद्गुण आहे जे कुशल कर्म असेल ते कुशल कर्म करण्याचा, त्याला वीर्य म्हणतात. अशा प्रकारचे 10 प्रकारचे सद्गुण आहेत. आणि ते 10 प्रकारचे सद्गुण आपण समजून घेऊन ते आपण आपल्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा गुण आहे दान नावाचा. भगवंत सांगतात तुम्ही जन्माला आलात ना, तुम्ही जन्माला आला काही घेऊन आला नाही. मी जन्माला आला तर काही घेऊन आले नाही, खाली हाताला आला. आणि जेव्हा तुमचा जन्म होतो ना, आज जसं तुमचं शरीर विकसित होतो तसतशा काही गोष्टीच्या भौतिक सुखासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टीची तुम्हाला आवश्यकता असते. तुम्ही धर्माच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी तुमच्या निधनाच्या कामाने कष्टाच्या जोरावर मेहनतीने त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करत असता. आणि त्याचा उपभोग सुद्धा घेत असता. जरूर तुम्ही त्या प्राप्त केल्या पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, जरी त्या तुमच्या असतील, तुमच्या निधनाच्या कामाच्या असतील, कष्टाच्या मेहनतीच्या असतील, तरी मात्र त्याच्यामध्ये इतर लोकांचा हिस्सा असतो. या इतर लोकांचा हिस्सा असतो. आणि तो हिस्सा आपण त्याच्यामधून हात उचलून आपण कोणाला काहीतरी दिलं पाहिजे, त्याला दान म्हणतात. त्याला दान म्हणतात. आणि दान म्हणजे दान आहे. त्याच्यामध्ये भोजन आहे, त्याच्यामध्ये वस्त्रदान आहे, विहार दान आहे, आर्थिकतेचं दान आहे, साधं प्रेमानं होणं दान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे. आणि भगवंतांनी त्या दानाच्या विषयी टोकाची भूमिका घेतली. जर तुमच्या प्राणामुळे दुसऱ्याचा प्राण जर वाचत असेल ना, नेमके तुम्ही तुमचा प्राण दान सुद्धा करू शकता. एवढं मोठं वर भगवंतांनी जो त्या दान पाठीवर दिलेला आहे. आणि प्रत्येकाचं महत्व सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्या दानाचं फळ सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होतो. आणि ते कसं प्राप्त होतो हे सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा दान देतो तर आपली दान पात्रता पूर्ण होण्याकरता सर्वप्रथम माणसाची अवस्था कशी असते, दान देण्याची भावना जर त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तर तो प्रसन्न असला पाहिजे. जेव्हा दान देण्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा तो प्रसन्न असला पाहिजे. आणि जेव्हा उठून तो दान करतो ना, तेव्हाही त्याच्यामध्ये प्रसन्नता असली पाहिजे. आणि जेव्हा दान दिला गेला असतो, दिल्यानंतरही त्याच्यामध्ये प्रसन्नता आणि आनंद असला पाहिजे. असं दान महान फलदायी होतो. दानाची किंमत नसतो. तुम्ही म्हणत असाल की दान म्हणजे भक्तीची लोक पैशाच्या माध्यमातून काहीतरी बोलतात. नाही, दान अनेक प्रकारचं दान आहे. आणि भोजन जरी तुम्ही दान दिलं ना, एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती भोगलेली आहे आणि तुमच्या दारासमोर एखादी व्यक्ती जर आली ना, तर निश्चित आपण त्याला ओळखलं पाहिजे, त्याची आपण भूक जाणली.
पद्धतीचं असो, कोणत्याही प्रतीचं ते भोजन असो, त्याच्यामधून आपण भोजन घेतलं पाहिजे आणि त्या भोजनाला व्यक्तीच्या पात्रामध्ये आपण टाकलं पाहिजे. तो ते भोजन घेईल आणि भोजन घेत असताना जसा जसा त्याला त्या भोजनाचा रसाचा स्वाद येईल तसा तसा तो आनंद होईल, आनंदित होईल आणि जेवढा तो आनंदित होतो ना त्याच्या कित्येक पटीने तुमच्याकडे तो आनंद वापस येतो. म्हणून आपण या भोजनदानाला खूप महत्त्व आहे. आपण भोजनदान दिलंच पाहिजे. भोजनदानामुळे मनुष्याला किती प्रकारचा लाभ होतो. भोजनदानामुळे मनुष्याला 4 प्रकारचा लाभ होतो. आयुष्य सुधारण्याची जी व्यक्ती अशा पद्धतीने दान करतो ना तर त्याचं आयुष्य वाढतं, त्याला सौंदर्याची प्राप्ती होतो, त्याला सुख प्राप्त होतो आणि त्याला बल सुद्धा प्राप्त होतो. या 4 गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात. या 4 गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतात. काय येतात? कारण तुमच्या त्या सत्कर्माच्या माध्यमातून तुम्ही पुण्यकर्म केलं म्हणून तुमच्याकडे त्या 4 गोष्टी वापस येतात. पहा, एखादे म्हणते असतात भिक्षू लोकांची आता मान्यवरांनी थोडीशी प्रशिक्षणाबद्दल वगैरे काहीतरी सांगितलं आहे. काय खरीच गोष्ट आहे, तुमचा उद्देश आहे, खूप सुंदर आहे. तर ते प्रशिक्षण भिक्षूंचं असलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, भिक्षू हा त्यागी असतो आणि भिक्षुला कोणत्याच प्रकारचं घर नसतो. भिक्षुला फक्त ते विहार असतो. विहाराचा अर्थ काय होतो? विहाराचा अर्थ विहारने याला जिथे जी व्यक्ती विहारत असेल त्या ठिकाणाला विहार म्हणतात. आणि कोणती व्यक्ती विहारत असेल? आपण त्या परिणामामध्ये आहे ये उमे सुद्धा येतन समया भगवा विहारती जे तुम्ही असं असा ते त्याच्यामध्ये आहे. एक गाव होतं त्या जैन बिहारमध्ये विहारत होते. विहारत म्हणजे त्यांचं जे मुक्कामाचं ठिकाण होतं, राहण्याचं ठिकाण होतं. आणि जी व्यक्ती त्यागी असेल, जी व्यक्ती त्या नियमाचं पालन करत असेल, अशी व्यक्ती जिथे राहत असेल त्याला विहार. हे श्लोकांचे नियम आहेत. उपासक लोकांचे नियम आहेत ते आणि भिक्षू लोकांचे नियम आहेत. आणि उपासक लोकांचे किती नियम आहेत? तुमचे ते नाही माहिती नाही का? सर्वप्रथम आपल्याला आपले नियम असतात. 227 नियम आहेत ते मोठे संघर्ष करत आहेत. भिक्षू त्या नियमांचं पालन करण्याकरता खूप संघर्ष करत आहेत. आणि त्या संघर्षावरून असा संघर्ष करणारा जो व्यक्ती आहे त्या नियमांचं पालन करण्याकरता त्या व्यक्तीला ध्यानी व्यक्ती म्हणतात. जो व्यक्ती त्या नियमांचं पालन करण्याकरता सतत संघर्ष करतो अशा व्यक्तीला ध्यानी म्हणतात. आणि अशा ध्यानी व्यक्तीला असा ध्यानी व्यक्ती जिथे राहतो त्याला विहार म्हणतात. आणि असा विहारामध्ये राहणारा एखादा प्रवचित, एखादा श्रमण, एखादा भिक्षू तुमच्या दारासमोर आला ना निश्चित आपल्या घरचं भोजन त्याच्या रिक्षावाल्यामध्ये टाकून पाहिजे. याचा फायदा काय होतो? तो भिक्षू तुमच्या घरचं भोजन घेईल, पण जेव्हा तुम्ही वंदन करा ना तो तुम्हाला जीवन कार्याचा आशीर्वाद देतो. आणि तो आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दुःख समय केव्हा तरी कमाल पडत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे आणि तो आशीर्वाद तुमच्या त्या जीवनामध्ये दुःख समय कमाल. भोजनाचा भाग मी अन्य लोकांना भोजनाला वापर भोजन करण्याचं देणं दिलं, तुमच्या देण्याच्या कष्टाच्या मेहनतीच्या जोरावर दिलं आणि सुद्धा ओतून ते तुम्ही भोजन दिलं. आता त्या भोजनाचा लाभ भिक्षूंना होतो. भिक्षूच्या शरीरामध्ये त्या भोजनाच्या माध्यमातून तुम्ही ऊर्जा निर्माण करून दिली, ताकद निर्माण करून दिली, बळ निर्माण करून दिली. या ताकदीवर या ऊर्जेवर तो उद्या 12 वाजेपर्यंत राहत असतो. आणि उद्या 12 वाजेपर्यंत राहिल्यानंतर मग भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे चरत एकमे चार एकम भोजन इथाय भोजन सुखाय. भिक्षू एक ठिकाणी राहू नको, तू चारी ठिकाणी राहा आणि लोकांच्या कल्याणाकरता
सतमाचा उपदेश कर. अशा प्रकारचा भगवंताने 20 लोकांना आदेश दिलेला आहे. मग फिरण्याकरता त्याच्या शरीरामध्ये बलाची आवश्यकता आहे, ताकदीची आवश्यकता आहे. तर म्हणजे ताकद आणि बल येतो ते ताकद आणि बल तुमच्या त्या बोलण्याच्या माध्यमातून, तुमच्या त्या बोलण्याच्या माध्यमातून येतो. आणि पहा तो भिक्षू ते भोजन घेतल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो. पहा तुम्हाला भोजन दिल्याचा लाभ कसा प्रेरणा लागतो. आता तुम्ही भोजन दिलं आणि भिक्षू तिथे गेला आणि तिथे गेल्यानंतर यदा कदाचित अधर्मी व्यक्तीनं जर त्याचं प्रवचन ऐकलं, त्याच्या मनात जर परिवर्तन झालं, तो संघागाव जर आला, तर पहा तुम्ही अप्रत्यक्षरित्या एका कुटुंबाला सुद्धा दुष्ट केलं या भोजनाच्या माध्यमातून. हे एक पहिला पुण्यकर्म केलं त्या भोजनाच्या माध्यमातून. आणि दुसरं पुण्यकर्म कोणतं केलं? तुम्ही एका दिवसाचं त्या मंदिराला एका दिवस भोजनाच्या माध्यमातून एका दिवसाचं नियुक्ता दिली. हे द्वैत पुण्य त्या भोजनामध्ये आहे आणि ते पुण्य आपण आपल्या पदामध्ये पाळून घेतलं पाहिजे. मग याचा लाभ तुम्ही जर पुण्य कमावलं एका बंधेचा, तुम्हाला तुम्ही भोजन दिलं त्याचा काय वाचवला आणि एक अप्रत्यक्षता कुटुंब दुरुस्त केलं, याचा लाभ काय? याचा लाभ तोच होतो की तुम्हाला तुमचं आयुष्य वाढतं, तुम्हाला सौंदर्याची प्राप्ती होतो, तुम्हाला बल प्राप्त होतो आणि तुम्हाला सुख प्राप्त होतो. या गोष्टी त्या भोजन ग्रहणामध्ये दडलेल्या आहेत. आणि आपण त्यांची आपण भारतीय लोकांना जो ज्याला आवश्यकता असेल त्याला आपण ते भोजनाच्या माध्यमातून दान दिलं पाहिजे. धनंजय श्रीपाद गांधीजी वगैरे विदेशामध्ये जाऊन आले, त्यांना माहित आहे तिथे उपासक लोक कसे धंद्याची वाट पाहतात, रस्त्याने वाट पाहतात. सकाळी 4 वाजता उठो, आपल्या घरचं ते दान वस्तू सोबत घेतात आणि धंदे रस्त्याने येतात तर त्याची वाट पाहतात आणि मध्ये आल्यानंतर त्यांच्या रिक्षामध्ये जे टाकून देतात त्याचं बंधन करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. वेगळे आहेत लोक, त्यांना काम नाही, त्यांना भरपूर काम आहे, परंतु ते त्या कशाने वेगळे झालेले आहे? ते धर्म वेगळे आहे. धर्माच्या त्या गुणामुळे ते धर्म वेगळे झालेले आहे. आणि म्हणून मनुष्य वेगळा पाहिजे तर तो कसा असला पाहिजे? धर्म वेगळा पाहिजे. हे सगळं आपण करत आहोत. जसं आपण शिलाचं पालन केलं, पुण्यकर्म संग्रह केला, सदाचे मार्ग समजून घेतला, त्याचं पुण्यकर्म आपण आपल्या पाठीशी संग्रह केलं, सद्गुण दानाच्या माध्यमातून सुद्धा आपण पुण्यकर्म केलं, सत्कर्म केलं, तेही पुण्यकर्म आपण आपल्या पाठीशी संग्रह केलं. ही एवढं मोठं पुण्यकर्म केव्हा कामात पडतो? भगवंत सांगतात मनुष्य जेव्हा या सुख आणि दुःखाच्या चक्रामधून जातो ना, सुखामध्ये पुण्यकर्म कामात पडत नाही. जेव्हा दुःख तुमच्या भागात राहील ना, तर पहा मनुष्याचा स्वभाव कसा आहे. तुमचा सुखाचा काळ असेल, चालतीचा काळ असेल, 10 लोक तुमच्याकडे येतील, परंतु तो सुखाचा आणि चालतीचा काळ निघून गेला आणि दुःखात तुमच्या भागात गेला ना, तर ते 10 लोकांची तर सोडा, दूरच्या लोकांची तर सोडा गोष्ट, ते तर येणारच नाही दुःख समय, परंतु जवळचे हे लोक तुमच्याकडे पाठ करतात. अशामध्ये होतो काय? मग मनुष्य विचलित होतो. काय करावं कसं करावं त्याची मानसिकता स्थिर राहत नाही आणि मानसिकता स्थिर न राहिल्यामुळे तो अधर्माकडे वळतो, अधिक तो दुःखाच्या पायरीकडे कोसळतो. असं होऊ नये याकरता भगवंतांनी सांगितलेलं आहे, तुझ्या त्या सत्कर्माच्या माध्यमातून पुण्यफळ तुझ्या पाठीशी आहे ना. मग अशा बिकट समयी ते केलेलं पुण्यकर्म जे आहे ना, दुःख समयी ते दुःख समयी केलेलं पुण्यकर्म समोर येतो आणि येणाऱ्या त्या दुःखाला पटवून लावतो. तुम्हाला कोणासमोर हात जोडण्याची गरज नाही. बरं बाबा ते बघायचो माझं बरं करतो आणि दुसऱ्याचं कसं येऊ असं आपण म्हणण्याची काही गरज नाही. म्हणून अशा दुःख समयी ते पुण्यकर्म येऊन त्या पुण्यकर्माला पटवून लावतो. म्हणूनच तर भगवंतांनी म्हटलेलं आहे कर्म स्वर्ग आहे. इथे तुम्ही जे काही सुख भोगत असाल ना, ते सर्व तुमच्या कर्माचा परिणाम आहे. आणि म्हणून भगवंता सदा तुम्ही होशमध्ये असले पाहिजे, जागृत असले पाहिजे, चिंतन स्थिर तुम्ही असले पाहिजे. बेहोशीनं कोणतेही जर तुम्ही काम कराल ना, तर त्याच्यापासून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळू शकत नाही. आणि होशपूर्वक जर तुम्ही कोणतेही काम केलं ना, निश्चित तुमच्या आरोग्य करेल तर सत्कार मिळेल आणि त्याचं फळ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. ही भगवानाच्या नामाची शिकवण. असं याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की होशपूर्वक मनुष्य आपले जीवन सफल करू शकतो.
आणि हे होशपूर्ण जेव्हा तुम्ही होशपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करा, तुमच्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे अडथळे येतील. तुम्ही या जीवनाचा प्रवास तुमचा चालू आहे, या रस्त्याने तुम्ही चालला, जो रस्त्याने तुम्ही ज्या रस्त्याने चालला त्या रस्त्याने खूप मोठे काटे आहेत. आणि कोणता रस्ता आहे? धम्म मार्ग आहे. धम्म मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि तो मार्ग कसा आहे की खूप अशी काटे आहे. आणि म्हणून तुम्हाला ते काटे बाजूला सारत एक पाऊल समोर जाऊन तुम्हाला तुमचं हे टाकायचं आहे, तुम्हाला समाधीला प्राप्त व्हायचं. आणि म्हणून मग ते काटे कोणते आहे? हा रस्ता कोणता आहे? हा धम्ममार्ग आहे. आणि काटे कोणते आहे? तर तुमच्यामध्ये असलेला लोभ, तुमच्यामध्ये असलेला क्रोध, तुमच्यामध्ये असलेला मोह, तुमच्यामध्ये असलेला द्वेष, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या रस्त्यामध्ये काटे आहेत. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू ते काटे जर बाजूला गेलेत ना, निश्चित तुम्ही तुमच्या या जीवनामध्ये सवाल झाल्याशिवाय राहणार नाही, योग्य असं स्थान तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. ही भगवंताच्या नामाची. आणि याकरता आपल्याला काय करावं लागतो? धम्ममार्गाने चालण्याकरता या विकारांना नष्ट करावं लागतो, या विकारांना नष्ट करावं लागतो. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये जे काही विकार असतील ते सर्व आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन निष्कलंक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण आपलं जीवन या रोगीचं आपण सबल बनवलं पाहिजे. ही भगवान बुद्धाच्या धर्माची शिकवण आहे. आणि म्हणून आपण इथे उपस्थित लोक आहात सर्वांनी जी काही भगवान बुद्धाची धम्मदेशना आहे ती धम्मदेशना आपण कोणत्या समजून घेतलेली आहे. निश्चित आपण याचा आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा आणि याचा लाभ आमच्या जीवनामध्ये आपण सुखद असा प्राप्त करून घ्यावा ही मंगलकामना करतो. इथेच मी मानतो सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे भवतु सर्वं